नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत. आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी. धुळे निशाण कामगार संघाच्या आंदोलनाची शासन प्रशासनाने घेतली दखल. 2 मार्च पर्यंत समस्या सोडविण्याचे वीज निर्मिती केंद्र दीपनगर भुसावळ मुख्य अभियंता यांनी दिले आश्वासन. जळगाव जिल्हा भुसावळ तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे काही अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने जाणीवपूर्वक असंघटित कामगारांना मानसिक त्रास दिला जात असून मोठ्या प्रमाणात असंघटित कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याने निळे निशाण सामाजिक संघटना भुसावळ तालुका अध्यक्ष दीपक लोहार यांच्या उपस्थितीत निळे निशाण कामगार संघ तालुका अध्यक्ष आकाश सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर निळे निशाण कामगार संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. होत असलेल्या आंदोलनाची मुख्य अभियंता यांनी तात्काळ दखल घेऊन निळे निशाण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष दीपक लोहार, निळे निशाण कामगार संघाचे तालुका प्रमुख आकाश सपकाळे, शाखा अध्यक्ष रवींद्र कोळी व इतर पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करून कंत्राटी कामगारांच्या समस्या 2 मार्च 2026 पर्यंत सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. मुख्य अभियंता यांनी दिलेल्या आश्वासनामुळे संघटनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. प्रतिनिधी दीपक लोहार, भुसावळ.